राज्यातील या 25 जिल्ह्यात रेशन कार्डवर पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे। तुम्हाला जर रेशन कार्डवर पैशांचा लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला एक अर्ज भरून आता द्यायचा आहे। शासनाकडून अधिकृत जीआर आता आलेला आहे, तुम्ही हा जीआर पाहू शकता। त्यामुळे तुम्हाला जर पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डवर पैसे हवे असतील तर तुम्हाला एक अर्ज भरून आता द्यावा लागणार आहे। हा बघा शासनाचा जीआर कालच आलेला आहे। आता तुम्हाला 10,000 रेशन कार्डवर मिळणार आहेत। त्यामुळे राज्यातील या 25 जिल्ह्यात आता पैशांचे वाटप सुरू होणार आहे। तर ते पैशांचे वाटप किती असणार आहे तर लक्षात ठेवा, महिन्याला 10,000 रुपये आता रेशन कार्डवर तुम्हाला वाटप केले जाणार आहे। अनेक पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना आता हा लाभ मिळणार आहे। तर बघा मित्रांनो, याचा लाभ हा मिळणार आहे। तर तुम्हाला हा लाभ कसा मिळवायचा, हा लाभ मिळण्यासाठी अर्ज कुठे करायचा, कोण कोण यासाठी पात्र असणार आहे, सर्व डिटेल्स मध्ये माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर या रेशन कार्ड धारकांना आता महिन्याला 10,000 रुपये मिळणार आहे। आता याचा शासनाकडून जीआर सुद्धा आलेला आहे, तुम्ही आताच जीआर सुद्धा पाहिलेला आहे। त्यामुळे ही अधिकृत माहिती आता शासनाच्या जीआर मधून आलेली आहे। त्यामुळे तुम्हाला जर पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डवरती जर पैसे हवे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। 2025 मध्ये देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्याने रेशन कार्ड धारकांना आता महिन्याच्या महिन्याला पैशांचा लाभ आता सुरू केलेला आहे। याचा काल जीआर आलेला आहे, तुम्ही आत्ताच व्हिडिओमध्ये तो जीआर पाहिलेला सुद्धा आहे। आतापर्यंत अनेक जणांनी रेशन कार्डवर पैसे मिळतील म्हणून सांगितलं होतं, परंतु अजून कोणत्याही नागरिकांना पिवळे व केशरी रेशन कार्डवरती पैसे मिळाले नव्हते। परंतु कालच राज्य शासनाकडून हा जीआर आता काढण्यात आलेला आहे। तर हा जीआर काढल्यामुळे राज्यातील सर्वच्या सर्व पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना आता पैशांच्या स्वरूपामध्ये तुमच्या बँकेत अनुदान मिळणार आहे। म्हणजेच तुम्हाला आता तुमच्या बँकेमध्ये महिन्याच्या महिन्याला 10,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। जर तुमच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला ही महत्त्वाची आता 5 कागदपत्रे तयार ठेवायची आहेत। यासाठी महत्त्वाच्या 4 पात्रता देखील शासनाने लावल्या आहेत। तुम्हाला आता ओळीने ही कागदपत्रे सांगतो, पात्रता सांगतो, त्यानंतर अर्ज कसा भरायचा सर्व डिटेल्स मध्ये तुम्हाला सांगतो। जर तुम्हाला पिवळ्या व केशरी रेशन कार्डवरती हा 10,000 रुपयांचा लाभ पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आता हा शासनाचा अधिकृत जीआर आल्याने तुम्हाला पैशांचा लाभ हा नक्की मिळणार आहे मित्रांनो। त्यामुळे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अर्ज कसा भरायचा याची माहिती मिळणार आहे, कारण अर्ज भरल्याशिवाय तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये रेशन कार्डवरती हे 10,000 रुपये मिळणार नाहीत। त्यामुळे अर्ज कसा भरायचा सविस्तर माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। अर्धवट तुम्ही माहिती घेतलेली तुम्हाला अर्ज भरता येणार नाही, तुम्हाला कागदपत्र पण कोणती लागणार आहेत ते समजणार नाही। त्यामुळे अधिकृत शासनाचा हा जीआर आलेला आहे। तुम्हाला जर रेशन कार्डवरती लाभ पाहिजे असेल तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। राज्यातील जवळजवळ 1,40,00,000 पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना हा मोठा लाभ आता मिळणार आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला हा अर्ज भरून आता द्यावा लागणार आहे। अर्ज भरून दिल्यानंतर पुढील 2 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला हे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर बघा, राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 25 जिल्ह्यांच्या याद्या आता समोर आल्या आहेत। याचा अधिकृत जीआर सुद्धा आलेला आहे। शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून हा जीआर आता आलेला आहे। त्यामुळे कोणकोणते 25 जिल्ह्यामध्ये पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना आता हे पैसे मिळणार आहेत याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे कोणकोणते 25 जिल्हे आहेत बघा, यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत बघा, शासनाने अधिकृत जीआर सुद्धा काढला आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, हा अर्ज भरायचा आहे। अर्ज भरल्याशिवाय तुम्हाला तुमच्या बँकेत पैसे मिळणार नाहीत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। राज्य सरकारने तसेच केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांना म्हणजेच पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना यामध्ये गोरगरीब जे रेशन कार्ड धारक आहेत त्यांना पैशांचा लाभ देणारा हा महाराष्ट्र शासनाचा जीआर आता प्रसिद्ध करण्यात आला आहे। त्यामुळे पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना हा मोठा लाभ आता असणार आहे। हा दिलासा देणारा लाभ अर्ज भरल्यानंतर 2 दिवसांमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महत्त्वाची 5 ते 6 कागदपत्रे आता लागणार आहेत। ही कागदपत्रे घेऊन जाऊन तुम्हाला अर्ज एका ठिकाणी आता भरावा लागणार आहे आणि यासाठी तुम्ही पात्र असणार आहे का हे सुद्धा आता या व्हिडिओमध्ये समजणार आहे। कारण आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत,
36 जिल्ह्यामध्ये आता 25 जिल्हे निवडण्यात आले आहेत। गोरगरीब जनता आणि गोरगरीब रेशन कार्ड धारकांना हा लाभ मिळणार आहे। 36 पैकी 25 जिल्हे यासाठी असणार आहेत। पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना आता इथे काळजीपूर्वक तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्हाला आता महत्त्वाच्या 5 पात्रता मी इथे तुम्हाला सांगतो। या पात्रतेमध्ये तुम्ही बसता का ते तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे, कारण या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसला तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। यामध्ये 25 जिल्ह्यांचा समावेश आहे। या 25 जिल्ह्यासाठी शासनाचा अधिकृत GR सुद्धा आता आलेला आहे। तुम्ही आता GR तो पाहिलेला आहे मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय बंद करू नका, कारण यामध्ये प्रत्येक पॉइंट ना पॉइंट अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो। यामधील कागदपत्रे कोणकोणते असणार आहेत, अर्ज कुठे तुम्हाला भरायचा आहे, सर्व काही अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला पुढील 2 मिनिटात सांगतो। अर्ज करताना जर तुम्ही थोडीशी जर आता चुकी गेली तर म्हणजे समजा एखादं कागदपत्र यातलं विसरलं तर तुम्हाला रेशन कार्डवरती जो पैशांचा लाभ आहे तर तो मिळणार नाही। त्यामुळे कृपया करून व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा अर्ज कसा भरायचा आहे, कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत, पात्रता कोणकोणती असणार आहेत, सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। आता बघा, यामधील सर्वात महत्त्वाची पहिली जी पात्रता आहे तर ती पात्रता म्हणजे फक्त आणि फक्त पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना हा लाभ आता मिळणार आहे। यामध्ये ज्या पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांचे उत्पन्न 3 लाख रुपयापेक्षा कमी आहे त्यांचं रेशन कार्ड धारकांना आता तुम्हाला हा लाभ दिला जाणार आहे। म्हणजे तुमचं जे उत्पन्न आहे तर ते 3 लाख रुपयाच्या आतमध्ये पाहिजे, म्हणजे 2.5 लाख रुपये उत्पन्न चालेल, 2 लाख रुपये चालेल, त्यात किती पण तुम्हाला 3 लाख रुपयाच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला चालेल। जर 3 लाख रुपयाच्या वरती जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला हा लाभ आता मिळणार नाही। बघा काय सांगितलंय, यामध्ये पात्रता महत्त्वाची आहे। तुमचं पिवळे आणि केशरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड पाहिजे आणि तुमचं जे उत्पन्न आहे तर ते उत्पन्न 3 लाख रुपयांच्या आत पाहिजे। बघा मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। यामध्ये तुम्हाला अर्ज कसा भरायचा ते सांगणार आहे। आता तुम्हाला ही पात्रता सांगत आहोत। ही पात्रता झाल्यानंतर लगेचच तुम्हाला कागदपत्रे सांगणार आहे। कागदपत्र तुम्हाला महत्त्वाची 4 कागदपत्रे आहेत। ही 4 कागदपत्रेमधील 2 कागदपत्रे जी आहेत ती नवीन आहेत। ही कागदपत्र 2 जी आहेत तर ती 2025 मध्ये नवीन द्यायला सांगितले आहेत। ही कागदपत्रे घेऊन जाऊन तुम्ही एका ठिकाणी तुम्हाला रेशन कार्डवर पैसे मिळण्यासाठी अर्ज करायचा आहे। नवीन GR शासनाच्या माध्यमातून आला आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला अर्ज कसं करायचं सांगतो। रेशन कार्डवरती आता तुम्हाला पैसे मिळणार आहेत। त्यानंतर मित्रांनो, दुसरी जी महत्त्वाची पात्रता आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। ती म्हणजे पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना जर पैशांचा लाभ हवा असेल तर तुमच्या घरामध्ये एकही व्यक्ती म्हणजे एक सुद्धा व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये नसावी, म्हणजेच कोणत्याही माध्यमातून सरकारी नोकरी करत नसावी। म्हणजे तुमचा मुलगा पोलीसमध्ये नसावा, आर्मीमध्ये नसावा, महाराष्ट्र शासनाचा कोणताही जी काय असेल ते पैसे जर तुमच्या घरामध्ये येते असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही। म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरदार एकही व्यक्ती नसायला पाहिजे। त्यानंतर तिसरी महत्त्वाची पात्रता म्हणजे पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डवरती जर तुम्हाला पैसे हवे असतील तर तुमच्या घरामध्ये कोणतीही व्यक्ती सरकारी पेन्शन घेत नसावी। म्हणजे पहिला सरकारी नोकरी करतो आणि त्यानंतर रिटायरमेंट झालेला व्यक्ती असतो तर अशा सरकारी पेन्शन जे घेत आहेत त्यांच्याकडे पिवळे केशरी रेशन कार्ड असून सुद्धा आता त्यांना हे पैसे मिळणार नाहीत। त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर सरकारी पेन्शन कोण घेत असेल तर त्यांना सुद्धा आता हा लाभ मिळणार नाही। शासनाकडून तशा प्रकारची सूचना आली आहे। आता यामध्ये बघा, तुम्हाला 25 जिल्हे GR मध्ये जे सांगण्यात आलेत तर ती 25 जिल्हे कोणकोणते आहेत व्यवस्थित सांगतो आणि त्यानंतर तुम्हाला कागदपत्रे सांगतो। तुम्ही ही कागदपत्रे घेऊन जाऊन एका ठिकाणी तुम्ही अर्ज करायचा आहे। 2 दिवसामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। बघा, आता तुम्हाला चौथी पात्रता सांगतो। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। शेवटला तुम्हाला अर्ज कसं करायचा सांगतो। रेशन कार्डवर आता पैसे सुरू झालेत, तुम्ही हा GR सुद्धा पाहिलाय। GR आल्यानंतर खरोखर तुम्हाला पैसे मिळत असतात। यामध्ये चौथी जी पात्रता आहे ती म्हणजे तुमची जी जमीन आहे तर ती जमीन आहे ती तर 5 एकरपेक्षा जास्त नसावी। बघा, तुम्हाला रेशन कार्डवरती लाभ दिला जाणार आहे, परंतु तुमची जमीन जी आहे तर 5वी पात्रता काय सांगितल्या की तुम्हाला लक्षात ठेवा। चौथी पात्रता सांगितल्या तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी। त्यानंतर लगेचच तुम्हाला 5वी पात्रता सांगितल्या ती मध्ये तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसावी। तर यामध्ये काय झालंय की शेतकरी मित्र सुद्धा आहेत, भाड्याची 4 चाकी
चालणार आहे ट्रॅक्टर सुद्धा, आता भाड्याची चारचाकी ट्रॅक्टर हे सुद्धा चालणार आहे। परंतु तुमच्या वैयक्तिक कामासाठी, तुम्हाला नोकरीसाठी वगैरे फिरण्यासाठी तुम्हाला चारचाकी घेतली असेल तर तुम्हाला हे चालणार नाही। बघा आता तुम्हाला जे काय असेल ते महत्त्वाची कागदपत्रे सांगतो, सर्वांनी ते काळजीपूर्वक लक्ष द्या। आता 4 कागदपत्रे सांगतो, ही 4 कागदपत्रे तुम्हाला घेऊन जाऊन तुम्ही आता एका ठिकाणी अर्ज भरायचा आहे। 25 जिल्हे पात्र ठरवण्यात आले आहेत। 25 जिल्ह्यांची नावे सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। कागदपत्र कोणती लागणार आहेत, अर्ज कोणता भरायचा आहे सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। यामधील महत्त्वाचे पहिले कागदपत्र आहे ते म्हणजे तुमचं ओळखपत्र आवश्यक आहे। म्हणजे तुमचं ओळखपत्र म्हणजे काय बघा, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर दुसरे महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला, म्हणजे सरकारला बघायचं आहे की तुमचं उत्पन्न 3 लाखच्या वरती नसायला पाहिजे। त्यामुळे तुमचा उत्पन्नाचा दाखला तलाठी कार्यालयामधून तुम्हाला काढून घ्यायचा आहे। त्यानंतर तिसरं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे 7/12 उतारा, तुमची जमीन सरकारला किती आहे ते पाहायचं आहे। त्यासाठी 5 एकरपेक्षा जास्त जमीन जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला यामधून वगळले जाणार आहे। त्यामुळे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला द्यावा लागणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं चौथं कागदपत्र म्हणजे तुमच्या बँकेचे पासबुक लागणार आहे। झेरॉक्स त्या पहिल्या पानाचे तुम्हाला पासबुकचे लागणार आहे। त्यामुळे तुमच्या बँकेच्या पहिल्या पानाचे जे झेरॉक्स आहे तर ती व्यवस्थित तुम्हाला द्यायचं आहे। त्यामधील IFSC कोड असेल, अकाउंट नंबर असेल, व्यवस्थित दिसला पाहिजे, कारण बँकेमध्ये तुमचे पैसे जमा होऊन राहीत। तर ही होती महत्त्वाची 4 कागदपत्रे। तुम्हाला तुमच्या जवळच्या एका ठिकाणी जाऊन अर्ज भरायचा आहे। बघा आता तुम्हाला महत्त्वाचे 25 जिल्हे सांगतो। 25 जिल्हे कोणकोणते आहेत बघा, त्यामधील 14 जिल्हे GR मध्ये सांगण्यात आले आहेत। या 14 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का बघा। राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामधील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत पैशांचे वाटप केले जाणार आहे। यामधून मित्रांनो अजून पण 9 जिल्हे समाविष्ट करण्यात येणार आहेत। याचा GR पुढील 10 दिवसांमध्ये येणार आहे। असे टोटल 25 जिल्हे पात्र ठरवण्यात येणार आहेत। आता सध्याला 14 जिल्ह्यांचा GR आलेला आहे। याच्या माध्यमातून रेशन कार्डवर पैसे मिळणार आहेत। तर याचा अर्ज कसा करायचा बघा मित्रांनो, याचा जो अर्ज आहे तर तो बघा तुमच्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानामध्ये तुम्हाला अर्ज उपलब्ध आता करून दिले आहेत। आता आम्ही जे जिल्हे सांगितले आहेत तर त्या जिल्ह्यांच्या स्वस्त धान्य दुकानामध्ये अर्ज हे सुटले आहेत। त्या ठिकाणी तुम्ही जाऊन हे अर्ज तुम्ही भरू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरल्यानंतर तुम्हाला अर्ज तुमचा चेक केला जाईल। त्यानंतर तुम्हाला पैशांचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारच्या योजनांची नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।